नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 12वी विषय अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयातील महत्त्वाचे प्रश्न आज आपण प्रकरणानुसार बघणार आहोत. 80 मार्काचा पेपर आहे आणि सर्वात जास्त स्कोरिंग म्हणजे SPOC नंतर आपलं इकॉनॉमिक्समध्ये जास्त स्कोरिंग होतं. त्यामुळे या पेपरकडे फक्त स्कोरिंग म्हणून बघून तुम्हाला जे मी प्रश्न दिलेत त्या प्रश्नांचा अभ्यास चांगला करायचा आहे, कारण त्या प्रकरणाला दिलेल्या वेटेजनुसार ते प्रकरण मला विचारपूर्वक घ्यावे लागतात. त्यामुळे हे सर्व प्रश्न प्रत्येक प्रकरणात 2-2 प्रश्न आहेत. त्या प्रकरणातील प्रश्नांची चांगली तयारी करा. याच्या बाहेर अर्थशास्त्राचा पेपर असू शकत नाही. परंतु तुम्हाला 20 मार्काच्या ऑब्जेक्टिव्हसाठी 20 मार्कापैकी खूप कमी मार्क मुलांना पडतात, तर ते सर्व ऑब्जेक्टिव्ह चांगले करा. जर तुम्हाला ऑब्जेक्टिव्हची उत्तरं नसतील तर उद्या तुम्हाला मी सर्व धड्यांखालची जी ऑब्जेक्टिव्ह आहेत त्याची तुम्हाला मी उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर आपण आज प्रत्येक प्रश्नाचा इथे आपण अभ्यास करूया. कोणकोणते प्रश्न तुम्हाला अभ्यासायचे, यातल्या कुठल्या प्रश्नाचं तुम्हाला माझ्याकडनं सखोल स्पष्टीकरण हवं असेल तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये लिहा. प्रकरण 1 सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. 10 गुणांचं प्रकरण आहे. त्या 10 गुणांसाठी पहिला प्रश्न आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा आणि स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आणि या प्रकरणातील व्याप्ती जी आहे त्यावर सकारण स्पष्ट करा असा प्रश्न येतो. त्यामुळे दोन्हींवरची व्याप्ती ही सकारणासाठी वाचायची. प्रकरण 2 जे आहे उपयोगिता विश्लेषण, 10 मार्काचं प्रकरण. हे प्रश्नांची उत्तरं छोटी आहेत. तुम्हाला वाटलंच तर याचा मी तुम्हाला डिटेल्समध्ये व्हिडिओ देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. यामध्ये पहिला प्रश्न आहे उपयोगितेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. दुसरा उपयोगितेचे प्रकार विशद करा. आणि सर्वात महत्त्वाचं मी याला स्टार करते, जो प्रश्न येतोच, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करा. यानंतर तिसरं प्रकरण जे सर्वात जास्त मार्कांना आहे, 12 मार्काचं प्रकरण आहे. 8 मार्काचे प्रश्न लिहिणार आहेत, पण एकूण 12 मार्काचे प्रश्न असणारच आहेत. त्यामध्ये मागणीचे प्रकार स्पष्ट करा. 2 मागणी निर्धारित करणारे घटक विशद करा. आणि 3 मागणीचा नियम स्पष्ट करा आणि गृहीतके व अपवाद स्पष्ट करा. आता दोन्ही येणार नाहीत, एकतर गृहीतके येतील किंवा अपवाद येतील, पण तुम्ही दोन्ही वाचणं खूप गरजेचं आहे. तिसरं प्रकरणातलं ब जे आहे मागणीची लवचिकता, म्हणजे मागणीला एकूण 24 मार्क आहेत. हे जरी तुम्ही चांगलं केलं तरी तुमचं पासिंग ठरलेल्या तुमच्या टार्गेटप्रमाणे तुमचं पासिंग सुद्धा नक्कीच होणार आहे. मागणीची लवचिकता 12 मार्काचं प्रकरण जे आहे त्यामध्ये पहिला प्रश्न मागणीच्या लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा. अतिशय सोपा प्रश्न आहे. 2 मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा. आणि तिसरा मागणीच्या किंमत लवचिकता मोजमापाच्या पद्धती स्पष्ट करा. या 3 पैकी एक प्रश्न नक्कीच असणार आहे. या 3 पैकी एक प्रश्न दीर्घोत्तरेला असणारच आहे. चौथं प्रकरण आपण बघतोय पुरवठा विश्लेषण, 10 मार्काचं प्रकरण आहे. त्यातला पहिला प्रश्न पुरवठ्याचा नियम स्पष्ट करा. गृहीतके व अपवाद विशद करा. एकतर गृहीतके विचारतील किंवा अपवाद विचारतील, दोन्ही एकत्र विचारता येत नाही. दुसरा प्रश्न खर्च आणि प्राप्तीच्या संकल्पना स्पष्ट करा. खर्च आणि प्राप्तीमध्ये फरक स्पष्ट कराही येतो, त्यामुळे तुम्ही याच्यावर फरक सुद्धा वाचायचा आहे. प्रकरण 5 बाजाराचे प्रकार. एकूण 10 मार्कांना प्रश्न आहे, पैकी 7 मार्कांचे प्रश्न लिहायचे आहेत. त्यामध्ये बाजाराची व्याख्या सांगून व्याख्या का तुम्हाला संकल्पनासाठी व्याख्याची मदत होते. बाजारांचे वर्गीकरण स्पष्ट करा. तुम्हाला हा दीर्घोत्तरी नसणारे प्रश्न. 2 अल्पाधिकार बाजारांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आणि 3 मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. यातला हमखास प्रश्न एक असणारच आहे. प्रकरण 6 जे आहे निर्देशांक. एकूण 11 मार्काला प्रकरण आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे निर्देशांक म्हणजे काय ते सांगून निर्देशांकाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. निर्देशांक संकल्पनासाठी महत्त्वाचा आहे आणि 4 मार्कांच्या प्रश्नासाठी वैशिष्ट्ये स्पष्ट करा महत्त्वाचा आहे. दुसरा प्रश्न आहे निर्देशांकाचे प्रकार आणि निर्देशांकाचे अर्थशास्त्रातील महत्त्व स्पष्ट करा. तिसराच प्रश्न आहे निर्देशांकाची रचना आणि निर्देशांक रचनेच्या पद्धती स्पष्ट करा. 7वं प्रकरण राष्ट्रीय उत्पन्न, 12 मार्काचं प्रकरण आहे. यावर दीर्घोत्तरी प्रश्न असतातच. त्यामध्ये पहिला प्रश्न राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या सांगून राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. किंवा राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह
सविस्तर स्पष्ट करा. हा चांगला वाचून ठेवा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना स्पष्ट करा. हा संकल्पनासाठी महत्त्वाचा आहे. यानंतर यातले काही प्रश्न जे राहिलेले आहेत ते प्रश्न पुढील पानावर बघू आपण. चौथा प्रश्न आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती सविस्तर स्पष्ट करा. हा एक चांगला प्रश्न करून ठेवा. याला मी ते स्टार करते. पाचवा प्रश्न राष्ट्रीय उत्पन्न गणनेतील, गणना म्हणजे मापनातील अडचणी स्पष्ट करा. प्रकरण 8 मधला भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार एकूण 12 मार्काचं प्रकरण आहे. त्यामध्ये फरक स्पष्ट करा. सार्वजनिक वित्त व्यवहार व खाजगी वित्त व्यवहार चांगलं करा. दुसरा प्रश्न आहे शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा. तिसरा आहे सार्वजनिक उत्पन्नाचे स्रोत स्पष्ट करा. चौथं करांचे प्रकार आणि करेत्तर उत्पन्नाचे स्रोत स्पष्ट करा. यामध्ये फरक सुद्धा वाचा. पाचवा प्रश्न आहे सार्वजनिक कर्जाचे प्रकार स्पष्ट करा. आणि सहावा प्रश्न आहे शासकीय अंदाजपत्रक, महसुली अंदाजपत्रक व भांडवली अंदाजपत्रक स्पष्ट करा. याच्यावरही फरक विचारला जातो. पुस्तकात एकही फरक नाही आहेत. एकूण आपल्या सिलेबसमध्ये 23 फरक आहेत. जर तुम्हाला फरक लिहिता येत नसतील तर तसं मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला फरकही मी सोप्या भाषेमध्ये नक्कीच स्पष्ट करून देईल. परीक्षेला आपल्याकडे अजून 4 ते 5 दिवसांचा अवधी आहे. तोपर्यंत आपले फरकही होतील. 9वं प्रकरण आहे भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार. एकूण 10 मार्काला प्रकरण आहे. पहिला प्रश्न भारतातील नाणे बाजाराची संरचना स्पष्ट करा. 2 भारतीय रिझर्व्ह बँकेची व्याख्या सांगून कार्य स्पष्ट करा. 3 व्यापारी बँकेची व्याख्या सांगून व्यापारी बँकांची कार्य स्पष्ट करा. 4 भारतातील नाणे बाजाराची भूमिका स्पष्ट करा आणि नाणे बाजारातील सुधारणा सांगा. 5वा शेवटचा प्रश्न भारतातील भांडवल बाजार संकल्पना स्पष्ट करून भारतातील भांडवल बाजाराची भूमिका आणि सुधारणा स्पष्ट करा. शेवटचं प्रकरण 10वं भारताचा विदेशी व्यापार. 6 मार्काचं प्रकरण आहे. अतिशय कमी मार्काचं प्रकरण आहे तरी ते वाचायचं आहे. 1 विदेशी व्यापार म्हणजे काय, विदेशी व्यापाराचे प्रकार व भूमिका स्पष्ट करा. 2 भारताच्या विदेशी व्यापाराची रचना व दिशा स्पष्ट करा. आणि कल मी खोडलाय, कल डिलीट केलेले म्हणून. आणि 3 आहे व्यवहार तोल व व्यापार तोल संकल्पना स्पष्ट करा. याच्यावर फरक विचारला जातो. अशा पद्धतीनं आपल्याला प्रत्येक प्रकरणांवर 2 ते 3 प्रश्न आहेत. फक्त अपवाद वगळता 8व्या प्रकरणात जास्त प्रश्न आहेत. 7व्या आणि 8व्या प्रकरणात. बाकी सर्व प्रकरणात 2-2च प्रश्न दिलेले आहेत. त्यामुळे हे विद्यार्थी, माझे विद्यार्थी, हे सर्व प्रश्न रोज जरी तुम्ही 2 धड्यांचा अभ्यास केला, 4 प्रश्न वाचले तरी 3 दिवसामध्ये तुमचं पूर्ण अभ्यास होतोय आणि स्कोरिंगचं टार्गेट आपलं सक्सेसफुली आपण टार्गेटपर्यंत जाऊ शकतो. परीक्षेला शुभेच्छा. धन्यवाद.